बीड शहरातील इमामपूर रस्त्यावरतील ज्या हायवे आहे, जो बायपास आहे, त्या बायपासच्या लगत पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपाच्या समोरच गोळीबाराची घटना बीड शहरात घडली आहे. काल रात्री ही जवळपास 6 ते 7च्या दरम्यान ही घटना घडली. काही इथे मुलं ज्या हायवेवरती येतात आणि या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे या ठिकाणी रील्स फोटो वगैरे काढण्यासाठी येतात. तिथल्या याच कारणावरून एकमेकांना बघाबघीच्या कारणामधून आणि खुन्नसवरून इथं अक्षरशः 4 राऊंड गोळीबार करण्यात आली. या ठिकाणी पोलीस देखील या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी ही घटना काल घडली आणि त्यानंतर आज इथे या घटनास्थळावरती पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणचा परिसर आता पोलिसांना यामध्ये काय सापडतं का हे देखील इथं पोलीस पाहत आहेत. आणि या ठिकाणी फॉरेन्सिकची देखील टीम आली आहे. त्यांची टीम देखील या परिसरामध्ये आता तपासणी करतायत. पण ज्या युवकांवरती हल्ला झाला ते युवक देखील माझ्यासोबत आहेत आणि काही प्रत्यक्षदर्शी युवक आहेत. काय घटना होती, काय घडलं होतं नेमकं? सर हमेशा ऊपर फोटो खींचने को आते, फोटो वगैरह। ये वो जो है सैयद साहब, उसने पकड़ के रखा था सर। हम ऊपर जाते टाइम पे घूर के देखा, वापस आके हम इसने पूछा क्या घूर रहा, तो उसने पकड़ के रखा तो सर उसके अंदर हाथापाई हुई। तो उसने क्या करा, इसके यहाँ पे कान पे एक डंडा मारा। ये कान पे एक डंडा मारा तो उसके बाद फिर उसने बोला रुक, मैं मेरे सफ़ान खान को ने उसको फ़ोन लगा था। बोला वो सफ़ान खान ऐसा आया सर, आया रहा था, गाड़ी पे से उतरा डायरेक्ट ऐसा डैशबोर्ड के सामने आके सर उसने फायरिंग चालू करा। तो उसने 4 राउंड फायर करा, उसके बाद फिर वो भी चले गया। ते फायर कुठे केले, तुमच्यावर केले का कसे केले? उसने क्या करा, एक नीचे मारा, 2 ऐसा हमारे सामने मारा, समझो एक ऐसी गोली भी गई उसके अंदर से सर। अरे तो बाकी के मारते रहा तो उसने 4 राउंड मारा सर। गोळी कोणाला लागली का तुमच्या? नहीं, हमारे किसको नहीं लगी सर, बस उसने गोलियां चला दिया था सर। त्याचं कारण काय होतं? कारण कुछ नहीं सर, उसकी दहशत निर्माण करने का, उसको दादा बनने का, इसके लिए उन्हें फायरिंग वो कर रहा। उसका काय तुम्हाला मारण्याचं कारण काय? तुमच्या कानाला देखील जखम झाली, कशामुळे तुम्हाला मारलं ते? हेच आमचे जे मित्र होते, जो दोस्त है हमारे, उनको जो देखने को आए थे हम, तो उन्होंने हमारे पकड़ के डंडे से पहले मारे। मग पोलीस काय म्हणतात आता? पोलीस कधी आले तो इथे? पोलीस इकडे नाही आली होती पोलीस, आम्हीच तिकडे गेले होते पोलीस स्टेशन मध्ये। हा, मग आता घटनास्थळावर पोलीस आलेत, काय त्यांना अटक केलंय, काय झालंय? अटक आतापर्यंत झाली का नाही ते माहित नाही मला। एक आरोपी एक आरोपी पकडेवाला आहे बोलते। तर सगळे किती लोक होते इथे? त्यांचे का आमचे? त्यांच्याकडून तुमच्याकडले? त्यांचे 20-25 होते। हा, आणि आम्ही 3 लोक होतो। या सगळ्यामध्ये ही परिस्थिती आहे. या युवकांना बोलण्यामध्ये आणि एकमेकांना बघण्याच्या याच्यामधून या ठिकाणी ही मारामारी झाली आणि त्याचं रूपांतर मोठ्या टोळक्यामध्ये झालं आणि या ठिकाणी 4 राऊंड फायर करण्यात आले. या युवकांवरती फायर देखील करण्यात आले, पण ते हुकले, त्यामुळे ह्यांचे जीव वाचले. जो कोणी इथे फायर करण्यासाठी आला होता यांनी त्याचं नाव देखील घेतलं, जो खान म्हणून व्यक्ती आहे, आणि याची दहशत निर्माण करण्यासाठी याने हवेत फायर केले आणि या युवकांवर देखील 4 राऊंड फायर केले. पण या ठिकाणी जी बीडची पोलीस आहे, ही पोलीस नेमकं करतीये काय? ही पोलीस ज्यावेळेस अशा काही गुंडांना आळा बसत नाही किंवा यावरती गुन्हेगारीवरती कुठला चोप नाहीये, सर्रास दिवसाढवळ्या या ठिकाणी जर हवेत फायरिंग होत असेल तर बीड शहरातील नागरिक या घटनेनंतर आता भयभीत झाल्याचं देखील पाहायला मिळतं. या परिसरातील नागरिक देखील आता भयभीत झाल्याचं पाहायला मिळतंय. पण आता यामध्ये अशी माहिती कळते की यामध्ये एक आरोपी पकडलेला आहे, पण जो मुख्य सूत्रधार आहे याला कधी मुसके आवळणार पोलीस आणि कधी याच्यावरती आता कठोर कारवाई काय होते हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरेल. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.